जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोते जनहो, आपणा सर्वांचे आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 216, वार आहे मंगळवार व तारीख आहे 4 ऑगस्ट 2026। सध्या ग्रंथ वाचनाच्या या उपक्रमात आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या कार्यक्रमास आपण सुरुवात करीत आहोत। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करणार आहोत। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। इथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील।
बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील. अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देह बुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश होतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल. अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थक श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. सध्या आपण या ग्रंथातील देव शोधनाचा या 6व्या दशकातील सृष्टी कथन या 6व्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण या समासातील ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले होते. आज आपण पुढील 10 ओव्यांचे वाचन करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 20 या अंकानंतर पिंपळ तुटे शस्त्राने या शब्दांनी 21वी ओवी सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करीत आहोत. पिंपळ तुटे शस्त्राने, पिंपळ जळे पावकाने, पिंपळ कालवे उदकाने नाशिवंत. तुटे जळे बुडे बुडे आता ऐक्य कैसे घडे. मनोनी हे उजेडे श्री सद्गुरु मुखे. इंद्रियाना मनश्चास्मी कृष्ण म्हणे म्हणतो मी. तरी का आवरावी उर्मी चंचळ मनाची. ऐसे कृष्ण का बोलिला साधन मार्ग दाखविला. कडे मांडुनी शिकविला ओनामा जेवी. ऐसा आहे वाक्य भेद सर्व जाणे तो गोविंद. देह बुद्धीचा विवाद कामा नये. वेद शास्त्र श्रुती स्मृती तेथे वाक्य भेद पडती. ते सर्व ही निवडती श्री सद्गुरु वचने. वेद शास्त्रांचे भांडण शस्त्रे तोडी ऐसा कोण. हे निवडेना साधुवीन कदा कल्पांती. पूर्व पक्ष आणि सिद्धांत शास्त्री बोलिला संकेत. याचा होय निश्चितार्थ साधू मुखे. एरवी वादाची उत्तरे एकाहुनी एक थोरे. बोलो जाता अपारे वेद शास्त्री. मनोनी वाद विवाद सांडून कीजे संवाद. तेने होय ब्रह्मानंद स्वानुभवे. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांच्या मराठीतील अर्थाचे आपण वाचन करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे
त्या पृष्ठातील वरून 4थी ओळ 21 या अंकाने पिंपळ या शब्दाने सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करीत आहोत. पिंपळ तर शस्त्राने तुटतो, अग्नीने जळतो व पाण्यात मिसळला जातो, असा तो नाशवंत आहे. जो तुटतो, जळतो, बुडतो व उडतो, असा तो पिंपळ व भगवंताचे रूप ही एक आहेत असे कसे म्हणता येईल? आता याचा उलगडा श्री सद्गुरूंच्या मुखाने होईल. त्यांच्याच मुखाने या वचनांचे खरे मर्म कळून विरोधाभास उडून जातो. दुसरे उदाहरण, तसेच इंद्रियाना मनश्चास्मी म्हणजे इंद्रियांमध्ये मन मी आहे असे कृष्णांनी म्हटले आहे. मग या चंचल मनाचे चंचलम ही मनहा कृष्ण, मग या चंचल मनाचे संकल्प तरी का आवरावे असे कृष्णांनी का म्हटले? तर खडे मांडून जसा ओनामा शिकवितात तसाच हा साधन मार्ग त्यांनी दाखविला आहे. असा वचनावचनांमध्ये भेद आढळतो, पण त्यांतील वर्म सर्व गोविंद म्हणजे भगवंत जाणतो. अशा ठिकाणी देहबुद्धीने होणारा वादविवाद उपयोगाचा नाही. वेद, शास्त्र, श्रुती, स्मृती इत्यादिकांच्या वचनांमध्ये असाच परस्पर विरोध दिसून येतो. या सर्वांची एक वाक्यता गुरुवचनाने होते. वेदशास्त्रांचा वाद शस्त्राने तोडणारा असा कोण आहे? तो शस्त्राने तुटत नाही. साधू शिवाय इतरांकडून याचा निर्णय कधी कल्पांती सुद्धा व्हावयाचा नाही. पूर्व पक्ष, शंका, माया व सिद्धांत, समाधान, ब्रह्म यांच्या संबंधी शास्त्रांमध्ये अनेक उल्लेख आहेत, पण यांच्या अर्थाचा निश्चय साधूच्या मुखाने होतो. एरवी वादाचे भाषण करायला लागले तर अशी वाक्ये वेदशास्त्रांत एकाहून एक वरचढ अशी असंख्य आहेत. म्हणून वादविवाद टाकून देऊन जेणेकरून ब्रह्मानंद स्वतःच्या अनुभवाला येईल असा संवाद करावा. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजन हो, आपण सर्वांनी अगदी मनपूर्वक ग्रंथाच्या ह्या भागाचे श्रवण केले.
त्याबद्दल आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद. आपणा सर्वांचे अनेक अनेक आभार. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.